नमस्कार, सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे। यापूर्वी आपण चॅनलवरती लहान मुलांना देण्यासारख्या बाळाचं वजन वाढवण्यासाठी, रोगप्रतिकार शक्ती, बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी आणि बाळाला सहज अशा बऱ्याचशा रेसिपीज पाहिलेल्या आहेत। आज आपण लहान मुलांना सहज आवडेल असे दुधी भोपळ्याचं सूप कसं तयार करणार हे पाहणार आहोत। हे सूप अगदी चविष्ट होतं आणि मुलांना तुम्ही हे सर्व केल्यानंतर मुलांना कळणारही नाही की हे दुधी भोपळ्यापासून बनलेलं आहे आणि हा भोपळाही मुलांचा भरपूर पोटामध्ये जाईल। सुजान संगोपन या चॅनलवर आपण आपल्या बाळाच्या सुयोग्य आणि सुदृढ वाढीसाठी उपयुक्त माहिती जाणून घेऊ शकता। त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि सोबत असणारे बेल बटन दाबायला विसरू नका। तसेच या चॅनलवरील उपयुक्त माहितीचे व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा। या ठिकाणी मी हा दुधी भोपळा घेतलेला आहे। हा माझ्या घरचा आहे, त्यामुळे याला थोडेसे हात लागल्यामुळे हा थोडासा काळसर झालेला आहे। हा आता आपण व्यवस्थित छाल काढून कापून घेऊया। दुधी भोपळा हा आयर्न, कॅल्शियम, फॉस्फरस, व्हिटॅमिन बी, प्रोटीन, मिनरल्स, फायबर, कार्बोहायड्रेटचा खूप चांगला स्रोत असतो। त्यामुळे बाळाचं पचन सुधारण्यासाठी तसेच त्वचेला तजेला देण्यासाठी, बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी हा खूप फायदेशीर ठरतो। आता आपण सूप करण्यासाठी पॅनमध्ये थोडंसं तेल घालून त्याच्यामध्ये मिरी 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, तमालपत्र आणि दालचिनी घालून घेणार आहे। त्यानंतर मी याच्यामध्ये थोडासा कांदा घालून घेणार आहे। कांदा मोठा चिरून घेतला तरीही चालेल, कारण परत आपण हे सूप मिक्सरला फिरवून घेणार आहोत, त्यामुळे कांदा सहज बारीकही होईल। त्यानंतर आता हे मी छान परतून घेणार आहे। हे सूप अगदी झटपट तयार होतं, चवीला अगदी उत्तम लागतं। शक्यतो लहान मुलं दुधी भोपळा खात नाहीत, तर अशा वेळी मुलांना हा पोटात जाण्यासाठी खूप फायदेशीर आहे। आता याच्यामध्ये आपण बारीक कापलेला भोपळा घालून घेते आणि थोडंसं पाणी आणि मीठ घालून मी हे व्यवस्थित शिजवून घेणार आहे। भोपळा हा पटकन शिजला जातो, अगदी 10 ते 15 मिनिटात हा व्यवस्थित शिजून होतो। 10 मिनिटात हा व्यवस्थित शिजून होतो। आता तो थोडासा थंड झाल्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याची छान प्युरी तयार करून घेणार आहे। अगदी छान स्मूथ अशी प्युरी याची तयार होते। आता त्यानंतर आपण हा भोपळा गाळून घेऊया, भोपळ्याची प्युरी गाळून घेऊया। भोपळा हा पचनास हलका, पचन सुधारण्यासाठी मदत करतो, ऊर्जा निर्माण करण्यासाठी मदत करतो, शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी, रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी, बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी खूप उपयुक्त असतो। तसेच त्वचा टवटवीत करण्यासाठी, केसांसाठीही खूप फायदेशीर ठरतो। ह्या भोपळ्याच्या बिया हा लहान मुलांची रोगप्रतिकार शक्ती तसेच बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी खूप फायदेशीर ठरतात। अगदी स्मूथ अशी याची पेस्ट तयार झालेली आहे। आता तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी असेल त्यानुसार तुम्ही ह्यामध्ये पाणी घालून देऊ शकता। हा असं सूप तुम्ही 9 महिन्यापासूनच्या बाळाला देऊ शकता, पण 1 वर्षाच्या आतील बाळाला द्यायचं असेल तर ह्या सूपमध्ये मीठ घालू नका। मीठ नाही घातलं तरीही याची चव खूप छान येईल आणि बाळ ते आवडीने खाईल। आता असं सूप गरम गरम तुम्ही लहान मुलांना किंवा अगदी बाळाला द्यायचं असेल तर ते थोडंसं कोमट करून द्या। लहान मुलं हे सूप अगदी आवडीने खातील, याला चव खूप छान येते, त्यामुळे भरपूर सारा भोपळाही लहान मुलांकडून खाण्यात येईल। सुजान संगोपन या चॅनलवर आपण आपल्या बाळाच्या सुयोग्य आणि सुदृढ वाढीसाठी भरपूर उपयुक्त माहिती जाणून घेऊ शकता, जसे की हिवाळ्यात, उन्हाळ्यात, पावसाळ्यात बाळाची कशी काळजी घ्यावी, लहान मुलांची रोगप्रतिकार शक्ती, बौद्धिक क्षमता कशी वाढवावी, लहान मुलांसाठी भरपूर साऱ्या चविष्ट अशा पाककृती, लहान मुलांचा अभ्यास कसा घ्यावा, लहान मुलांसाठी खेळ, गरोदरपणात आईची आणि बाळाची कशी काळजी घ्यावी, बाळातपणात आईची कशी काळजी घ्यावी, याबद्दल भरपूर सारे उपयुक्त व्हिडिओ आपण या चॅनलवरती पाहू शकता। त्यामुळे चॅनलवरील उपयुक्त व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणी, नातेवाईकांसोबत तसेच नवनवीन पॅरेंट्ससोबत नक्की शेअर करा, म्हणजे त्यांनाही या माहितीचा फायदा होईल। तसेच या चॅनलवरील संदर्भात आपल्या काही सूचना, कल्पना आणि प्रतिक्रिया असतील तर त्याही आम्हाला नक्की कमेंट करून सांगा, त्या आमच्यासाठी नक्कीच मार्गदर्शक ठरतील। थँक्यू।